नमस्कार सखीनो, मी अनिता वाडकर. कलाश्री किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण घेतला आहे लाल भोपळा आणि आता मी त्याचं सालपट काढून घेते आहे आणि तो मस्त असा किसणीवरती छान किसवून घेणार आहे. आणि मोठ्या किसणीवरती घेतला आहे मुद्दाम, छान लांबसर असे त्याचा किस पडतो आणि पाहू शकताय, दाखवते मी. पहा, तर फार पिकलेला असा भोपळा नाही आहे तो, त्यामुळे थोडासा सप्पक असणार आहे. आणि आता ह्याच्यात घालत आहे मी गव्हाचं पीठ आणि यानंतर आपण मिक्सर जारमध्ये इथं घातलेले आहेत 2 मिरच्या, यानंतर घेतले आहेत 7-8 लसूण पाकळ्या, एक अर्धा इंच आलं, यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि हे आपण मिक्सरमधून छान पेस्ट करून घेतलेली आहे आणि ती पिठात घालत आहोत. यानंतर घातला 1 चमचा हळद आणि 2 चमचे आपलं लाल तिखट आणि यानंतर घालत आहोत धना पावडर 1 चमचा आणि 1 चमचा जिरं पावडर आणि यानंतर आपलं चव वाढवणारं मीठ चवीनुसारच टाका आणि हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि मिक्स करताना आठवलं, एक आपण गोष्ट विसरलेली आहे, ती आपण घालून घेऊयात. तो आहे आपल्या सर्वांचा आवडता असा ओवा. ह्याच्याने मस्त अशी चव येते, तर ते सुद्धा टाकून घेतलं आहे आणि आता मिक्स करत आहे. आता ह्याच्यात थोडंसं तेल आणि थोडंसं पाणी टाकून आपण कणिक भिजवून घेणार आहोत. तर मस्त चपातीच्या पिठासारखं आपल्याला ते मळून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं पाणी टाकून मी ते छान असं मळून घेतलेलं आहे आणि गोळा बनलेला आहे, मस्त मऊ छान झालेला आहे. एक 10 मिनटं आपण ते झाकून ठेवणार आहोत आणि 10 मिनटानंतर हाताला तेल लावून मस्त चपातीसारखे त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला आता ते लाटायचं आहे. तर लाटायचं म्हणजे आपल्याला कळलंच आहे की आज आपण बनवत आहोत लाल भोपळ्याचे पराठे. तर मी आता लाटून घेत आहे. तर तुम्हाला लहान मोठा कसा बनवायचा तसा तुम्ही बनवू शकताय. थोडा जाडसर हवा तर जाडही बनवा. तर मी जास्त पातळ किंवा जास्त जाड असं बनवत नाही आहे, मध्यम असं बनवेन. तर आता आपल्याला गॅसवरती तवा तापून वाट पाहत होता, तर तो टाकून घेतला आहे आता मी परोठा आणि मस्त असा खरपूस भाजून घेणार आहे. आणि आता त्याला वरून मस्त असं आपलं साजूक तूप लावून घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडनी तूप लावून मस्त असा भाजून घ्या. तर त्याच्यात आलं लसूण टाकल्यामुळे मस्त असा घमघमीत वास येतो आणि तुपाचा वास तर विचारूच नका किती मस्त येत आहे. तर छान आपला पराठा आता बनत आलेला आहे, पाहू शकता. तर झाला तयार आपला पराठा. तुपाऐवजी तुम्ही तेलही लावू शकता. तर याचप्रमाणे इतर सर्व पराठे मी आता करून घेते. तर तयार झाले 10 मिनटात आपले मस्त असे पराठे आणि ते सर्व केले मी टोमॅटोची चटणी आणि दह्यासोबत. तर सखीनो, तुम्हीही करून पहा, खाऊन पहा. आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका.